मॉर्निंग गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता चालली मी सरकारी हॉस्पिटलमध्ये कारण का अपन की बहन डिलीवरी हुई है तो उसको देखने के लिए। मॉर्निंग ब्लेसिंग्स। खायचा पसारा बघा, खायला नको त्याला, खेळायला हे पाहिजे हा पसारा घालायला। ताई तिकडं बघ खाली आला बेडवरनं। त्याच्या बायकोनी वॉर्निंग दिले, मटण घेतल्याशिवाय घरात घेणार नाही म्हणून तो तिथं झोपलाय। जास्त खुश आहे कारण का माझे 700 सबस्क्रायबर फायनली आता माझे कंप्लीट झालेत आणि इकडे माझा बाबू जेवायला बसलाय। पापड खातो तू, पापड खातो माझा बाबू बघा। आता मम्मा मागतो पाणी बघा, आता आजी कशी त्याला पाणी ओतून देईल आणि तो पिईल। बाई आमच्या घरात ना गादी नाही येत, बाबू डायरेक्ट खाली झोपतो, करतो। बाबू बोल थँक्यू फॉर 700 सबस्क्रायबर कंप्लीटेड। बोल बेटा, ऊ कर ऊ। अशी छोटीशी मदत चालू आहे, सगळे कपडे काढून फेकून देतोय म्हणजे आजीला रशीवरचे काढायला नको कपडे। बाबू ते काढ, ते वरचे काढ, हे काढ, हे काढ पटकन। ते बघा बुट्टा वांगा, बाबा बघा कसा खेचून काढतोय। हा हा हे काढ, हे काढ बेटा। कोण आहे बेटा? दीदी, ए दीदी दे आवाज बाबू, दे आवाज, दे ना। बोल दीदी, बोल दीदी, बोल। आता इकडचे सगळे कपडे काढलेत आणि तो कॉर्नरचा बाकी येतो, त्याची तळमळ बघा। आता बघा काढेल, पडशील पडशील, पडला बाबू, पडला पडला पडला। तो काढ, तो काढ वरचा, तो काढ पटकन, काढ काढ ना पटकन, काढ वर चढून काढ। बघा बघा किती ती मेहनत, एवढी मेहनत करतो तो आजीची कामं वाचवायला। काढ काढ, करा पटकन। फायनली अशा प्रकारे काढलाय। उतर खाली, उतर। हा पकडून शकले काढले बाबूनी, माझ्या शकले काढले। नको ते नको काढू। बाबा तुम्हाला काय बोललं ते, थांबा जरा गाडी फिरवू दे। कॉंग्रॅच्युलेशन, आपले 700 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। आता बाबूला आई सोडून गेल्यात कारण का त्याचा पप्पास आणि आजोबास गेलाय दर्शनला पूजेला। तो करतोय चिडचिड कारण का तो आता जस्ट झोपेतून उठलाय ना, आई त्याला इथं सोडून गेल्यात। आता त्याला जरासा फिरवते, रुद्राविद्रांच्या इथं नेते, जरा खेळवते आणि मग बोलू। लग्न विषय काय चाललाय ते समजत नाही। आजी जाते तर जा, मग आजीकडे जा जा। मग तुला आजीकडे जायचं का मम्मीकडे? झोप आले तेव्हा तो लढतो एवढा, त्याचं डोळे बाबूंनी दोघांना पण घरात आणला। घ्या आई, घ्या आईकडे जा। आई तुमची मशेरीची डब्बी पाहिजे त्याला।
ना ग माझं फुलं. जा इकडं. माशाची डब्बी ठेवली ना आता तुम्ही. म्हणजे 12 वाजलेत आणि हा झोपायला याला किती वाजतील माहिती का? 1 वाजेलच. आणि मी कधी झोपू, असे डोळे एकदम चिपकतायत. कधी झोपू ना कधी राहू. आता तो बघ, तुम्हाला दाखवते तो काय करतोय. बा सगळ्यांना वैताग देऊन ठेवतो, एवढा त्रास देतो हा पोरगा. सगळ्यांना तालावर नाचवतो. एवढा जास्त त्रास द्यायला लागलाय ना आता, तुम्ही माझ्या हालतवरनंच हे बघा, डोळे एवढे लाल झालेत. सकाळी उठल्यापासून दुपार पण झोप नाही. एवढा असं वाटते कधी झोपते, आणि हा अजून झोपायचा नाव नाही घेत. आता 12:30 1 वाजत आलंय. हा झोपेल कधी आणि मी कधी झोपायचं? सगळ्याच गोष्टी पोर झालं. पोराला सांभाळणं एकदम सिंपल नाही बाबा, खूप अवघड आहे. आईस्क्रीम आज खूप हेक्टिक डे गेला माझा. अशा प्रकारे आपला व्लॉग एंड करते. आपला व्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कीप सपोर्टिंग. थँक्यू फॉर वॉचिंग.